हाय नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर. आज आपण इथे बघणार आहोत हा जो लोब ऑफ ब्रेन्स आहे यामध्ये हा फ्रंटल लोब आहे, आपला जो पुढचा भाग आहे. या भागामध्ये या मेंदूमध्ये प्रेफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो भाग आहे हा फ्रंटल लोबच्या पुढच्या भागामध्ये असतो, पुढे असतो. ठीक आहे. तर फ्रंटल लोबचं जे मेन हा लोब झाला ना त्यामध्ये प्रेफ्रंटल कॉर्टेक्स असतो, राईट. आता प्रेफ्रंटल कॉर्टेक्सचं मुख्य कार्य काय आहे? तो सेल्फ कंट्रोल करतो. आपल्या भावनांवरती असेल, आपल्या विचारांवरती असेल, सेल्फ डिसिजन घेतो. किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये जे विचार येतात, नकारात्मक विचार येतात, सेल्फ कंट्रोल ज्याला म्हणतो. किंवा अजून माझ्याकडे क्लायंट येतात, ते म्हणतात की सर माझं फोकस होत नाही, अटेन्शन होत नाही. तर या सगळ्या गोष्टीसाठी जिम्मेदार असतो तो कोण असतो? प्रेफ्रंटल कॉर्टेक्स. जेव्हा तो ओव्हर ऍक्ट होतो तेव्हा आपल्या मनामध्ये सारखे सारखे इंट्रसिव्ह थॉट्स येतात. आता इंट्रसिव्ह थॉट्स म्हणजे काय? न कळत आपल्याला जबरदस्ती ते थॉट्स येतात. मग याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल ना, तर सगळ्यात बेस्ट रेमेडीज थेरपीज आहे ती आहे हिप्नोथेरपी. मग त्यानंतर माइंडफुलनेस येतं, डीप ब्रिथिंग येतं, अशा वेगवेगळ्या थेरपीज येतात. बट सगळ्यात मोस्ट आहे हिप्नोथेरपी, जिथे तुमचा माइंड ब्रेन रिलॅक्स होतो, बॉडी रिलॅक्स होते आणि एक अल्फा लेवल येते. जर तुम्हाला वाटतंय की मलाही सारखे नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये येत आहेत, तर तुम्ही नक्की आम्हाला फॉलो करा किंवा कमेंट्स करा.